नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचं सावट आहे. 2 दिवसापूर्वी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच वेळी स्पष्ट केलं होतं की ठाण्यामध्ये प्रत्येक चौकावर, प्रत्येक नाक्यावर कडक नाकाबंदी असणार आहे. वाहतूक पोलीस स्वतः जे आहेत PPE किट घालून तपासणी करणार आहे गाड्यांची. आपण नितीन कंपनीच्या चौकात आहोत आणि स्वतः पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील त्यांची संपूर्ण ही जी टीम आहे ती इथे आहे. वाहतूक पोलीस जे आहेत स्वतः PPE किट घालून प्रत्येकाची तपासणी करतात. तुम्ही बघू शकता की 0-0 जर आलेलं असेल तर त्याने मध्यप्रश्न केलेलं नाहीये, निगेटिव्ह आलेलं आहे. ठीक आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त जे आहेत बाळासाहेब पाटील त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि ठाण्यामध्ये कुठे कुठे तपासणी चालू आहे, कशा प्रकारचा बंदोबस्त आहे, नाकाबंदी आहे त्याबद्दल जाणून घेणार. सर, सर्वात आधी ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. पत्रकार परिषदेत तुम्ही जसं स्पष्ट केलं होतं त्याचप्रमाणे कडक नाकाबंदी आहे. PPE किट घालून वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावर आहेत. किती वाजेपर्यंत चालणार आहे? दुसरा प्रश्न, ठाण्यातले कुठले कुठले ब्रिज थोड्या वेळाने बंद करण्यात येणार आहे? नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ठाणे आयुक्तालयामध्ये एकंदरीत 54 पॉईंट्सवर आमची नाकाबंदी सुरू आहे. सर्व पॉईंट्सवर PPE किटसह ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस सुरू आहेत. साधारणतः आम्ही आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 25 तारखेपासून 700 ते 800 लोकांवर ह्या स्वरूपाच्या कारवाई केलेल्या आहेत. ही कारवाई रात्रभर सुरू राहणार आहे. आम्ही थोड्या वेळामध्ये जे नितीन कंपनी ब्रिज आहे आणि वाघबीळ ब्रिज आहे तो बंद करणार आहोत. आता सध्या ट्रॅफिकचे फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे आता तो चालू ठेवलेला आहे. त्याचा उद्देश हा आहे की रात्री ब्रिजवर भरधाव वेगाने गाड्या चालवून काही अपघात यापूर्वी झालेले आहेत आणि चेकिंग करण्यासाठी खाली वाहनं घेणंही आवश्यक आहे. त्या दोन्ही उद्देशाने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. आणि फक्त 31 तारखेलाच नाही तर त्याच्या पुढेही ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भातल्या केसेस ह्या सुरू राहणार आहे. पाटील साहेब, कोरोनाचं सावट आहे यावर्षी. तुम्ही परवा पत्रकार परिषद घेतली, जवळपास ठाणे लाईव्हला ती 50,000 लोकांनी पाहिली. आता जो तुम्ही फ्लो बघताय म्हणजे होणाऱ्या केसेस आणि येणारी लोक, तुम्ही केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी प्रतिसाद दिलाय असं वाटतंय का तुम्हाला आत्ता तरी? निश्चितपणे, कारण 31 डिसेंबरची गर्दी जी असते ते खूप मोठ्या स्वरूपाची असते. आम्ही जे 4 दिवसापासून जो प्रोपोगंडा करतो आहोत की लोकांनी घरी थांबावं, त्यांनी स्वतःच्या कुटुंबियासोबत नवीन वर्ष साजरं करावं, निश्चितपणे याला खूप प्रतिसाद चांगला मिळतो आहोत. आमच्या ज्या केसेस गेल्या 4 दिवसामध्ये होत आहेत तेवढ्याही केसेस आज झालेले नाही आहेत. याचा अर्थ निश्चितपणे असा आहे की सगळ्यांनी आपापले प्रिकॉशन घेतलेले आहेत की आमच्यासाठी केसेस करणं हा उद्देश नाही आहे. आमच्यासाठी सगळ्यांनी नियम पाळणं आणि शासनाने जे घोषित केलेली आचारसंहिता आहे किंवा शासनाने घोषित केलेले जे नाईट कर्फ्यू आहे त्याचं पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवणे, स्वतःच्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवणे आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर हे इन्फेक्शन अधिक वाढू नये यासाठी आपली जबाबदारी म्हणून लोकांनी आपापल्या घरी थांबून नवीन वर्ष अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरं करावं, हेच त्या पाठीमागचा उद्देश आहे. पाटील साहेब, या चौकामध्ये तुम्ही स्वतः आत्ता आहात. ठाण्यामध्ये कुठल्या कुठल्या चौकामध्ये वाहतूक पोलीस असे PPE किट घालून सगळीकडे तपासणी करतात? प्रत्येक चौकामध्ये आमचे जे अधिकारी आहेत ते प्रत्येक पॉईंटवर PPE किटसह आहेत. जे आपले ब्रेथ ॲनालायझरचे टेस्ट घेत आहेत त्या सगळ्यांकडे PPE किट आहे. कारण याच्यामध्ये करोनाच्या संदर्भात आम्ही एक SOP जारी केलेली आहे. कुठल्याही स्वरूपाचा टेस्ट घेताना कुठल्याही व्यक्तीचा कॉन्टॅक्ट येणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या किटमध्ये वेगळ्या नोझलमध्ये त्याला ब्रेथ घेतला जाईल त्याचा. त्यामुळे कुठलाही कॉन्टॅक्ट्स किंवा त्या व्यक्तीलाही धोका होणार नाही, आपल्यालाही धोका होणार नाही, अशा स्वरूपाचे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर, सुरुवातीला तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही जेव्हापासून चार्ज घेतलेला आहे संपूर्ण याचा ठाण्याचा,
तर कुठेतरी ट्रॅफिक कमी वाटते. परंतु शिळफाटा असेल त्या मार्गामध्ये अजूनही लोकांना खूप अपेक्षा आहेत ट्रॅफिक पोलिसांकडून, वाहतूक पोलिसांकडून. काय आवाहन कराल, कारण त्या मार्गातली ट्रॅफिक कमी होण्याची अजूनही चिन्ह दिसत नाही आहे. अगदी बरोबर आहे. परिस्थिती तुम्ही सांगता तशीच आहे. त्या ठिकाणी वाहनांची संख्या आणि रस्त्याचं काम याचं समीकरण सध्या नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास हा लोकांना होतो आहे याची मला जाणीव आहे. परंतु रस्त्याचं काम हे अत्यंत शेवटच्या टप्प्यावर आहे. आता खूप दिवस लोकांनी सहन केलेलं आहे. आता जे काम आहे ते अत्यंत शेवटच्या टप्प्यावर आहे. पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्यातल्या मेजर पार्ट जो आहे तो संपणार आहे. राजनोली ते दुर्गाडीपर्यंतचा जो रस्ता आहे तोही पुढच्या 2 महिन्यामध्ये बहुतांश होणार आहे. त्यानंतर पत्री पूलचं काम हे पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. आणि जे तुमच्या पल्लावापासून ते शिळफाट्यापर्यंतचं काम आहे तेही 2 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा जो मोठा त्रास लोकांनी सहन केलेला आहे त्याचं अंतिम चरण आता सध्या सुरू झालेलं आहे. त्यानंतर निश्चितपणे सगळ्यांना रिलीफ मिळेल. त्यामध्ये ट्रॅफिक कर्मचारी रात्रंदिवस त्या ठिकाणी ट्रॅफिक काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनाही रिलीफ मिळेल. आणि जे दररोज त्या ठिकाणी जाणारे येणारे लोक आहेत त्यांनाही निश्चितपणे त्यामध्ये रिलीफ मिळेल. नवीन वर्ष हे ट्रॅफिक मुक्त वर्ष राहील हे निश्चितपणे मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटेल. पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ठाणेकरांना विश्वास दिलेला आहे आणि कल्याण डोंबिवलीकरांनाही विश्वास दिलेला आहे की येतं जे वर्ष आहे 2021 हे जे वर्ष आहे ते ट्रॅफिक मुक्त असणार आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रवास करता येईल. नवीन वर्ष सुरू होते, जवळपास 12 वाजणार आहेत. नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षावर कोरोनाचं सावट आहे. नवीन स्ट्रेन दाखल झालेला आहे. कोरोनाचे अजून प्रसार होऊ नये त्यासाठी पोलिसांनी घेतलेली दक्षता आहे. आणि खरंच ठाणेकरांचं देखील आभार मानायला पाहिजे, कारण जी गर्दी दरवर्षी 31ला असते ती गर्दी रस्त्यावर दिसत नाही आहे. याचा अर्थ असाच आहे की ठाणेकरांनी या वर्षीचा हे जे 31st सेलिब्रेशन आहे ते घरी राहून सेलिब्रेट करणं पसंत केलेलं आहे. आपण आत्ता नितीन चौकात आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की आणखीन काही चौकांमधली जी अपडेट आहे, माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. ठाणे लाईव्हचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजपासूनच ठाणे लाईव्हला फॉलो करायला सुरुवात करा. धन्यवाद.